तुला वाटत असेल की तू असा कप्तानी माझ्यावर विजय मिळवशील, पण तसं होणार नाही. मला आता तुझं बळ कळलंय. आता मी तुझा क्षणार्धात पराभव करीन. मल्लासुरा, तुला जे बळ लावायचे आहे ते लाव, परंतु तुझी कोणतीही शक्ती मला काहीही करू शकत नाही. हो असं? मग बघच आता. मल्लासुरा, मी तुला याआधीच सांगितलं होतं की तुझी कोणतीही शक्ती मला काहीही करू शकत नाही. आता तुला कळेल माझं बळ काय ते. नारायण नारायण. सारी सृष्टी स्तब्ध होती. श्री मार्तंड भैरवांचे क्रोधायमान स्वरूप सर्वजण पाहत होते. मल्लासूर शेवटचा श्वास घेत होता. मृत्यूच्या तो अगदी जवळ होता. तेव्हा श्री खंडेराय त्याच्या दिशेने गेले आणि त्याच्या मस्तकावर आपला पाय ठेवला. हे कैलासपती, तुम्ही जगत स्वामी आहात. आमच्या पापकर्मांना क्षमा करून आम्हाला क्षमा करावी ही प्रार्थना. हे शंभो शंकरा, तुझ्या नावाआधी माझं नाव यावं आणि बल्हारी मार्तंडाचं चरित्र अनंत काळापर्यंत पठण आणि श्रवण केलं जावं असा वर तू मला दे. आणि तेव्हा मल्लासुराचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि कोणे एकेकाळी मी त्याला सांगितलेली मानस पूजा त्याला आठवली.
या सर्व भूतांच्या ठाई बुद्धिरूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा। हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई मोहरूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी नमस्कार असो त्रिवाचा। नारायण नारायण। आणि अशा प्रकारे मल्लासुराने श्री मार्तंड भैरवांची स्तुती केली। आपला मृत्यू समोर दिसत असताना त्याला श्री मार्तंड भैरवांना शरण जाण्याची बुद्धी झाली। तेव्हा जेव्हा श्री मार्तंड भैरवांनी आपला पाय मल्लासुराच्या मस्तकावर ठेवला, मल्लासुराचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि त्यांनी श्री मार्तंड भैरवांना अशी विनंती केली की त्यांच्या नावाआधी मल्लासुराचे नाव यावे। मल्लासुराने श्री मार्तंड भैरवांची मनोभावे मानस पूजा केली आणि श्री मार्तंड भैरवांनी देखील दिलेल्या वचनानुसार स्वतःच्या नावाआधी मल्लाचे नाव यावे ही त्याची इच्छा पूर्ण केली आणि मल्हारी हे नाव धारण केले। श्री मार्तंड भैरवांनी मल्लासुराचा वध केला आणि त्यानंतर ते पुन्हा कैलासात जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। सर्व ऋषीगण, सर्व प्रजा, सर्वांचीच अशी इच्छा होती की श्री मार्तंड भैरवांनी इथेच राहावं। नारायण नारायण। होय माते। आणि म्हणूनच सर्व ऋषीगणांनी श्री मार्तंड भैरवांची स्तुती केली। तुमच्या या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे। जे कोणी भक्तीपूर्वक प्रार्थना, कुलाचार या पद्धतीने मला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतील त्या भक्तांनी मला श्रद्धापूर्वक हाक मारताच तत्क्षणी मी त्यांच्या हाकेस धावून येईन। हे लोक हो, ज्या घरामध्ये या रूपाचे कुलाचार करतील त्या घरावर माझी सदैव कृपा राहील। नारायण नारायण। या सर्व जणांची विनंती श्री मार्तंड भैरवांनी मान्य केली आणि श्री मार्तंड भैरव जेजुरीत राहू लागले। मणी आणि मल्ल यांचा सर्वनाश करून श्री खंडेरायांनी शांततेचे एक नवे पर्व सुरू केले। धर्माचे पुनरुत्थापन झाले। श्री खंडेरायांच्या कृपाशीर्वादाने या राज्यातली प्रजा आनंदात आणि समाधानात जगू लागली आणि अशा प्रकारे मल्हारी चरित्रातल्या एका नव्या अध्यायाला प्रारंभ झाला। नारायण नारायण। श्री खंडेराय जेजुरीत आले आणि त्यानंतर पुढे काय काय घडले हे आपण सारे जाणतोच। त्यांनी इथल्या प्रजेवर प्रेम केले, कोणालाही कधी काही कमी पडू दिले नाही आणि इथल्या प्रजेने देखील त्यांचे भक्तिभावाने पूजन केले। मुनिवर, तुम्ही असे अचानक बोलता बोलता थांबलात का? काय झाले? देवी, या मल्हारी चरित्रात श्री खंडेरायांच्या अवतार कार्याचे प्रयोजन सर्वांना कळावे म्हणून श्री खंडेरायांनी या आख्यानाचे दायित्व माझ्यावर सोपवले आणि मी माझ्या परीने सर्वतोपरी हे अवतार कार्य सर्वांना कळावे
या प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न केला. मुनिवर, तुम्ही तुमच्यावरचे दायित्व उत्तमरित्या पार पाडले आहे, ह्यात कोणालाही संदेह नाही. देवा, आपल्याच कृपाशीर्वादाने हे शक्य होऊ शकले. परंतु देवा, आता या आख्यानाचे प्रयोजन पूर्ण झाले आहे. आज सूर्यास्त आधीच हे आख्यान संपले आहे. हे आख्यान संपवण्याची आपण मला अनुमती द्यावी प्रभू. मुनिवर, जर तुम्ही इथे नसता तर हे कार्य कसे पार पाडले असते? मुनिवर, हे कार्य तुम्ही उत्तमरित्या पार पडले आहे. परंतु मुनिवर, तुम्ही हे म्हणता ते देखील सत्य आहे. या आख्यानामुळे अनेक गोष्टी कळल्या, अनेक गोष्टी नव्याने कळल्या, बऱ्याच गोष्टींचा साक्षात्कार देखील झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री खंडेरायांच्या या अवतार कार्याचं प्रयोजन सगळ्यांना कळलं. खरोखरच तुम्ही आहात म्हणून हे सारं शक्य झालं. हे प्रभू, मी केवळ माझे कार्य प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. देवा, देवी, हे आख्यान सांगताना माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा चुकीचे सांगितले गेले असेल तर मला क्षमा करावी. क्षमस्वत्वम, क्षमस्वत्वम, क्षमस्वत्वम. आता हे आख्यान संपले आहे असे मी जाहीर करतो. सदानंद 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 सदानंद. शिव 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 शिवनाथ सखा तिन्ही लोकेचा तू विश्वपिता. कल्पद्रुम तू निर्गुण राजा, नाव तुझे मल्हार सदा, मल्हार सदा, मल्हार सदा. शिव 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 शिवनाथ सखा तिन्ही लोकेचा तू विश्वपिता. कल्पद्रुम तू निर्गुण राजा, नाव तुझे मल्हार सदा, मल्हार सदा, मल्हार सदा. नमो चंड मातंड तू खड्गधारी, खड्गधारी. उभा जेजुरीला असे सौख्यकारी, ते सौख्यकारी. करी शूर शोभे तुझी थोर सत्ता. नमो भैरवा शंकरा विश्वनाथ. येकोट 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 येकोट. देवा, देवी, माझा प्रणाम स्वीकार करावा. शुभम भवतु. शुभम भवतु. हे प्रभू, हे माते, आपण माझे आराध्य आहात. मी आपल्या आज्ञेबाहेर नाही. हे आख्यान करताना मला आपली ही स्तुती आणि महत्व सांगण्याची संधी मिळाली.
हे सांगत असताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करावी. शुभम भवतु. श्री गणेश, आपल्या आशीर्वादाशिवाय कोणतेही शुभ कार्य करू नये म्हणतात. आपण स्वतः या आख्यानात उपस्थित होता, त्यामुळे या आख्यानात कोणतेही विघ्न कधी आले नाही. शुभम भवतु. मुनिवर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आख्यानातून श्री खंडेरायांच्या अवतार कार्याबद्दल सगळ्यांना कळले आणि तशीच योजना होती. होय देवी. तो हेतू, ते प्रयोजन पूर्ण झाले आहे, पण आख्यानाचे आणखीन एक प्रयोजन होते. होय देवी. मला काय किंवा बानूला काय, आम्हाला सत्याचे स्मरण व्हावे हे देखील यामागचे प्रयोजन होते, हो ना? होय देवी, आपण अगदी योग्य बोलत आहात. आता आख्यान संपले आहे, यानंतर पुन्हा आख्यान होणार नाही. तेव्हा मला बानूला हे विचारायचे आहे की तिला आख्यानातून काही बोध झाला की नाही.